हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडी पुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनात आपण 97 नंबरची 5व्या अध्यायातली ओवी म्हणजे 19 नंबरचा भगवद्गीतेतला श्लोक आणि 97 नंबरची 5व्या अध्यायातली ओवीचा विचार कालच्या चिंतनामध्ये आपण केला होता। इहेव त्यर्जिता सर्गो येषां साम्यस्थितं मना निर्दोष ही समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणी ते स्थितः। असा श्लोक तो 19 नंबरचा आहे। साम्यात ज्याचं मन स्थित झालेलं आहे आणि या वर्तमान काळाच्या आयुष्यातच ज्याने संसाराला जिंकलेलं असतं, कारण ब्रह्म हे भेद आणि दोषरहित आणि सर्व भूतमात्रामध्ये सम आहे, म्हणून ते ज्ञानी ब्रह्माच्या ठिकाणी स्थित होतात, अशा अर्थाचा तो श्लोक आहे। थोडक्यात त्याचा अर्थ होतो की ज्यांनी याच आयुष्यामध्ये संसाराला जिंकलेला आहे आणि ज्यांनी सगळीकडे साम्य स्थिती त्यांच्या अंतःकरणाची झालेली आहे त्यांना ब्रह्मविद म्हणतात किंवा त्याने ब्रह्मामध्येच ते स्थित झालेले असतात। कोणत्या ब्रह्मामध्ये? निर्दोषही ब्रह्मशब्द वापरलेला आहे। जे दोषरहित असलेलं निर्दोषही समम ब्रह्म, जे सम ब्रह्म आहे, निर्दोष आहे, अशा निर्दोष तत्वामध्ये म्हणजे भगवंतामध्ये परमात्म्यामध्ये ते स्थित झालेले असतात, अशा अर्थाची ओवी आहे। आणि त्यांनी संसार जिंकलेला असतो। कधी इहेव तर्जिता असा शब्द वापरलेला आहे। सर्गो संपूर्ण संसाराला त्यांनी जिंकलेलं असतं आणि असे समस्थितीला प्राप्त झालेले त्याच्यावरची ओवी कालची आपण 96 आणि 97 नंबरची बघितलेली आहे। म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म ते संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे। जिही विषय संगून सांडिता इंद्रियांचे न दंडिता परिभोगिली निसंगता कामने विन, अशा अर्थाची ओवी कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेली होती की जे असे निसंग झालेले आणि कामनेशिवाय विषय भोगतात त्यांना विषयांचा स्पर्शसुद्धा होत नाही। म्हणजे विषयासक्ती टाकून विषयांना भोगणं ही एक कौशल्य त्यांनी प्राप्त करून घेतलेलं असतं। आपल्याला ते जमत नाही। आपण विषय भोगतो आणि विषय जवळ ठेवून त्याची आसक्ती ठेवतो। नुसती आसक्ती नाही तर अगोदर चिंतनात असतो विषय आपला, ते विषयाचं चिंतन करत नाहीत किंवा भोगलेल्या विषयाची आठवण ठेवत नाहीत। या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। इथं भोगली निसंगता कामने विन असा शब्दप्रयोग माऊली वापरतात ना, तो गर्भित शब्दप्रयोग आहे। तो भगवद्गीतेला जमला नाही बरं काय टाकायला, जमला नाही म्हणजे इथं काय भगवंताची कमतरता आहे असं सांगायचं नाही, कारण साक्षात परब्रह्म ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा आहे। त्यामुळे भाषांतर करायसाठी त्यांचा जन्म आहे। भाषांतर कसं करायचं? जे राहिलेलं आहे सांगायचं भगवद्गीतेमध्ये, ते पूर्ण सांगण्यासाठीच ते त्यांचा अवतार आहे। त्यामुळं काही भगवद्गीतेतल्या श्लोकातल्या उणिवा म्हणता येत नाहीत, कारण गीता ही परिपूर्ण शास्त्र आहे, त्यातला उणिवा नाहीत, पण काही गूढ गोष्ट आहेत, उणिवा म्हणायच्या नाहीत त्याला, तर त्यातलं गूढत्व मात्र माऊलीने काढून टाकलेलं आहे। आणि म्हणून म्हणतात विषयासक्ती नाही आणि विषयाचं चिंतनही नाही, पण विषय संग आहे। मात्र इथं फार महत्त्वाचा शब्द विषय संगू न सांडिता, विषयाचा संग त्यांनी टाकलेला नाही। कोण जगामध्ये असा आहे की विषयाचा संग त्याला टाकता आला? कुणालाच नाही। 5 विषय भोगल्याशिवाय माणूस जगू शकत नाही। हा जर मुद्दा लक्षात घेतला तर विषयाबद्दलचा तिटकारा हा शब्द चुकीचा आहे। तिटकारा नाही तर विषयाबद्दलचं जे दोष आहेत ते विषयातले दोष दिसले पाहिजेत, आणि विषयातले दोष दिसलेत की आपण जेवढं त्याचं विषयाचं सेवन करायचं ते करता येतं। विधी ते सेवन
विषय त्यागिल्या समान. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये बोलतात, विधीनं म्हणजे धर्मानं आणि नीतिमत्तेनं जो सेवन करायला सांगितलेलं आहे तेवढाच ज्याचं सेवन करतो ते त्याग केल्यासारखंच आहे विषयाचा. त्यामुळे विषयाचा संग टाकता येत नाही. म्हणून विषय असणं हे अदृष्ट आहे, पण विषय आसक्ती हा पुरुष अपराध शास्त्रानं मानलेला आहे. त्यामुळे आपण अपराध करायचा नाही. अपराध केव्हा होतो? विषयामध्ये आसक्ती दाखवली होती. ध्यायंतो विषयन पुसा संघात शब्द सरळ वापरलेले आहेत आणि शेवटी भगवद्गीता म्हणते बुद्धिनाशात प्रणश्यती शब्द वापरलेला आहे. हे सुरुवात कुठून केली? ध्यान कशाचं केलं? विषयाचं ध्यान. जरी येसने पतन माऊलींची उभी त्यावरती आहे. हे जे विषय जे असतात ते पाप जे आहे ना ते शोधित त्याला येते म्हणून सांगतात ज्ञानेश्वर माऊली. जे विषयांचं चिंतन करतात ना त्यांना पाप शोधित येते. म्हणजे काय? विषय चिंतनामध्ये पापवृत्ती वाढते असं सांगायचं आहे. त्यामुळे विषयाचं चिंतन नसावं. मी हे खाणार आहे, मी हे खाणार आहे हे चिंतन आहे. मला हे हवं आहे, हे असावं असं चिंतन आहे. पण खाल्लं रिकामं झालं त्याची आठवण सोडून देणं हे त्यामधला विषयाचा संग आहेच, पण विषयाची आसक्ती नाही आहे आणि विषयांचं चिंतन नाही. विषयाचं चिंतन, विषयाचा भोग आणि विषयातली आसक्ती ही एकामेकावरती आधारित असलेले शब्द आहेत. एका पाठोपाठ एक येतात. तो भोगला म्हणून आज बासुंदी खाली की पुन्हा बासुंदी खावीशी वाटते, ही विषयातली आसक्ती आहे. अगोदर बासुंदीचा विचार डोक्यामध्ये होता, कधीतरी खायचे आहे मला ते हवे आहे असं विषयाचं चिंतन होतं. 2 नंबरला भोग घडतो आणि भोग मात्र दोष नाही आहे. मुद्दा हा आहे की विषयाचा भोग हा दोष नाही, तर त्याच्या अगोदरचा विषयाचं चिंतन आणि त्याच्यानंतर विषयाची आसक्ती हा दोष आहे. हा दोष जेव्हा निघून जातो ना तेव्हा निसंगता भोगिली निसंगता कामने विन हे माऊलींचे शब्द बरोबर सार्थ ठरतात, अन्यथा ठरणार नाही. फार अवघड गोष्ट आहे. कामनेशिवाय विषय भोगता येत नाहीत सामान्यांना. तुम्हा अम्मांची गोष्ट कशी आहे की त्यामध्ये काहीतरी कामना असतेच ना विषय भोगत असताना. पण इथं माऊली बोलतात की त्यांनी विषय सोडून ते आत्मस्थितीमध्ये साध्य करण्याचा मार्ग समजावून घेतात. ते विषय जर सोडायला एखादी व्यक्ती निघाली, आत्मस्थिती नेमकी काय आहे समजावूनच घ्यायचं नाही आणि झट दिशी त्याचं वैफल्यग्रस्त होऊन आणि किंवा तिटकारा करून एखादा विषय टाकून द्यायचा. जर तो विषय टाकला म्हणून तो बोकांडीवर नंतर बसतो. बरं काय? टाकला म्हणून तो पाठ सोडत नाही, तर तो सुटला तरच तो निघून जातो. म्हणून सोडणं वेगळं आणि सुटणं वेगळं, 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. विषय सुटावा, विषय सोडू नये. सोडणं वेगळं. प्रत्येक कसं होतं? सोडणं याचा अर्थ तो मुद्दा म्हणून जबरदस्तीनं त्याला बाजूला करणं. काही वेळा आपण करतोयच ना, उपवासा दिवशी आपण हे खायचं नाही असं आपण टाकून दिलेलं असतं, पण मनात असतेच ना. मीच म्हणतो कधी कधी, आज बरोबर एकादशी दिवशी तुम्ही कसलं जावळाचा कार्यक्रम ठेवला हो, आम्हाला यायचं, जेवायची पंचायत झाली हो, म्हणजे जेवल्यासारखाच आहे तो. एवढं बोलला ना तर ते जेवल्या समान आहे. काय उपयोग आहे तिचा त्या उपवासाचा? उपवासात त्याचं चिंतन असता कामा नये विषयांचं. खाणे हा विषय उपवासाशी संबंधित आहे, तर खाण्याचं चिंतन उपवासा दिवशी असायला नको पाहिजे. म्हणून त्यानं काय केलंय? जबरदस्तीनं टाकलाय, सुटलेला नाही. सुटणं वेगळं आहे आणि टाकणं वेगळं आहे. ज्यावेळी सुटणं जमतं ना त्यावेळी फार मोठी ही आत्मस्थितीचा भाव सांभाळता येतो. म्हणून हा संसार सोडायला निघालेले लोक जे आहेत ना ते संसाराला जिंकू शकत नाहीत. एव तर्जिता शब्दच वापरलेला आहे श्लोकामध्ये, की ते म्हणतात की संसार जिंकणं हा जो भाग आहे ना फार कठीण भाग आहे आणि कदाचित शास्त्रही सांगते त्याच्या नादाला लागू नये, जिंकण्याच्या नादाला लागू नये. संतांनी न भांडता संसाराशी युद्ध न करता संसार जिंकला आणि आम्ही संसाराशी भांडून हरलो असं परमपूज्य काकांचं एक वाक्य आहे. आम्ही संसाराशी भांडतो आणि हरतो आणि हे संत जे आहेत ना ते संसाराशी न भांडतात त्याला जिंकतात. न भांडता जिंकणं फार सोपं असतं, फार सोपं नाही, फार अवघड असतं. कारण त्या ठिकाणी त्यात दुर्लक्षच करावं लागतं ना एखाद्या गोष्टीकडे. त्याशिवाय ते न भांडता एखादा अंगावर धावूनच यायला लागला, त्याला आपण प्रतिक्रिया काय दिली नाही तर तो तसाच जाईल ना. तो काय परत येणार आहे काय? नाही येणार. याचा अर्थ काय केलं? त्याला किंमत न देणं. संसार जिंकणे या शब्दाचा अर्थ संसाराला गौणत्व देणं आणि प्रधान तत्व जे आहे ते ईश्वराच्या प्राप्तीला प्रधानत्व देणं, याला म्हणायचं संसार जिंकणं आहे. संतांनी संसार जिंकला याचा अर्थ त्यांनी देवाला पुढे केला, समोर ठेवला आणि संसारातले ज्या भोग्य वस्तू आहेत
त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. असा जिंकण्याचा मार्ग आहे तो. म्हणून तसा जिंकता जर आपल्याला येत असेल ना तर जरूर त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणून बाधित अनुवृत्ती शब्द वापरलेला आहे. परमपूज्य काकांचा अगदी आवडता शब्द आहे. बाधित अनुवृत्तीनं, बाधित वृत्तीनं जगावं. जगाला, संसाराला, संसारातल्या पदार्थांना बाधित करावं. बाधित शब्दाचा अर्थ आहे ते सत्य नाहीत असं समजून चालावं. आपण सत्य मानतो त्यामुळे ते बाधित करता येत नाहीत. आणि त्याच्यापासून मिळणारं जे दुःख आहे ते पण सत्य ठरतं आपल्या दृष्टीनं. कारण त्यामध्ये काय सुख प्राप्त होईल अशी काय तिथं चिन्हच नाही आहेत. आणि त्यामुळे संसारातून ह्या सगळ्या गोष्टीच्या विषय चिंतनातून आपल्याला दुःखच पदरात पडत असतं. म्हणून संसार जिंकणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि विषयाचा तिटकारा करून तो संसार जिंकता येत नाही. तर विषयातलं विषत्व, बघा, विषातलं विषत्व जाणून घेऊन तो सुटतो. हा मुद्दा त्यातला आहे. विषवत संसार आहे असं सगळे शास्त्र वर्णन करते. विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागी कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माऊली कसं वर्णन करतात बघा. विषय विषाचा परिपाडू, परिपाडू म्हणजे विषय विषासारखेच आहेत. आणि काय करायला लावतात ते? गोड परमार्थ कडू वाटायला लागतो. आणि कडू असलेला प्रपंच गोड वाटायला लावतात ते. म्हणून त्यांच्याकडे दोष दृष्टीनं बघायला पाहिजे. आपण दोष दृष्टीनं बघतो तिथं खरंच दोष पाहून बाजूला जातो काय बघायला पाहिजे. दोष पाहायला पाहून येत म्हणतात दोष, पण विषयात मात्र पाहावेत. संसारात दोष आहेत ते पाहावेत. आणि पाहावेत ते त्याचं चिंतन करावं. त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत बसू नये. प्रतिक्रिया दिल्यामुळंच संघर्ष वाढतो की ह्यांच्यात दोष आहे, तुमची चूक झाली, तुम्हाला बोलता येत नाही, तुमचं जेवण बरोबर झालं नाही, ह्याला म्हणायचं दोष काढत बसणं आणि बोलून दाखवणं. बोलायचे नसतात ते, त्यामध्ये असतात असं गृहीत धरून त्याच्यापासून, त्याच्या चिंतनापासून, त्याच्या आसक्तीपासून दूर राहणं यालाच जिंकणं म्हणतात. म्हणून ते विषवत आहेत असं समजलं पाहिजे. म्हणून विषय व्याळे मिठी दिसली नुटी ताटी, ते तुझी या गुरुकृपादृष्टी निर्विष होय. माऊलींची 12व्या अध्यायामध्ये श्री गुरूंचं वर्णन करतानाची नमनातलीच ओवी आहे. आणि त्यामध्ये ते म्हणतात विषय व्याळे, व्याळ म्हणजे सर्प, विषयाच्या विषारी सर्पानं मला मिठी, विषयरूपी विषारी सर्पानं ती मिठी गाठलेली आहे. विषय व्याळे मिठी दिदलिया नुटी ताठी, ते तुझी या गुरुकृपादृष्टी निर्विष होय. म्हणजे सद्गुरूंची जेव्हा कृपादृष्टी त्या पडते त्यावेळी तोच विषय निर्विषय होतो. निर्विषय शब्दाचा अर्थ विश्रहित होतो. जसं आसक्ती काढणं आणि भोगणं हे जे निसंगता, भोगेली निसंगता कामनेविनं, याचं चिंतन आपल्यावर काल बोलताना आपण बोललो की त्यामधलं जे विष आहे, म्हणजे एखादा साप विषारी आहे तर साप विषारी नसतो, तर सापाचा दात विषारी असतो. तसा प्रपंच दुःखरूप आणि संसार दुःखरूप नसतो. तर संसारातला विषय जो आहे आणि विषया आसक्ती जी आहे ती आसक्ती दुःखरूप आहे. आपण म्हणतोय संसार दुःखरूप आहे, प्रपंच दुःखरूप आहे, नाही दुःखरूप होतो. तर त्या दुःखात, त्या संसारातली आमची आसक्ती, आमचं ममत्व हे दुःखाला कारणीभूत आहे. ते आपण शोधत नाही. जर ममत्व काढून घेतलं संसारातलं आणि त्यातला आसक्ती काढून घेतली, कामना काढून घेतली, तर तो बाधित कसा राहील? तसं विषारी सापाचा दातच फक्त जर काढून घेतला तर त्याला गळ्यात घाला, घरात ठेवा, पाळा, मुलांच्या मध्ये खेळायला द्या, काहीही बिघडत नाही. तसं विषय संगू न सांडिता, सापाला न टाकता, जराशी ओवी आपण शब्द बदला लागलोय बरं का. विषय म्हणजे साप, तो विषारी सापाला टाकायचं नाही. इंद्रियांची न दंडिता, त्याच्यावर काय प्रयोग करत बसायचं नाही. भोगेली निसंगता, निसंगता कशी भोगायची? कामनेविनं, म्हणजे आसक्ती टाकून, म्हणजे त्याचा दात काढून सापाला खेळवायचा. संसाराशी खेळत राहायचं, मजेत राहायचं. मजा करायची नाही. 2 शब्द आहेत. मजेत राहायचं, मजा करायची नाही. आम्ही मजा करतोय म्हणून त्रास होतोय. मजेत राहिल्यामुळे प्रसन्नता टिकून राहते. मजेत राहायचं. मी काय बदलणार आहे या संसाराला सांगा बघू? काय बदलणार आहे? मग काय रडून उपयोग आहे? माझे मुलं बाळ बदलतात का? त्यांचे स्वभाव बदलतात काय? नात्यातल्या लोकांचे स्वभाव बदलतात काय? गल्लीतली माणसं बदलता येतात? कुणालाच बदलता येत नाही. काय माझ्या शरीरात काय बदल सुचवता येतो? सुरुवात करायची असेल तर बदलाला कुठून सुरुवात करायला पाहिजे? आपल्या शरीरापासून ना. मग कर सुरुवात. तुझं नाक असं नको असं तुला वाटते ना, मग बदलून टाक बघू. तर नाही बदलता येतो.
आता शरीरापासूनच संसाराला सुरुवात होते. जर माझं शरीरच मला बदलता येत नसेल, माझा स्वभाव मला बदलता येत नसेल, तर जगाचे स्वभाव बदलायचं काय? आपण काय मक्ती तरी घेतलेली असते आणि कारण नसताना त्रास करून घेतो आपण, बाकी काहीही करत नाही. मजेत राहायचं. मजेत राहायचं शब्दाचा अर्थ आहे टाइमपास. लाईफ इज अ टाइमपास, अगदी टाइमपास. आपण म्हणत नाही काय करायला, काय नाही, आपलं बसलोय, आपलं टाइमपास. आता हे टाइमपास जमलं ना तर जमलं, नाही जमलं तर अवघड आहे, फार अवघड आहे. गमतीनं जगता येते आपल्याला, पण जगायची ठरवलं तर, रडायचं ठरवलं तर रडायला खूप विषय आहेत. काळजी करायला काय कमी विषय आहेत? बसायचं आणि काळजी करत बसायचं. आत्ता आपण करतोयच काय? आम्ही तेच करतोय, चिंता करत बसायचं. चिंतेला काय कमी विषय आहेत? पण हे चिंतन इतके विषय आहेत चिंता करायला. चिंतनासाठी एकच विषय आहे, चिंतेसाठी अनेक विषय आहेत. बघा, मग चिंतन करावं की चिंता करावी? आता जरासा आणि परत आलं मुख्य गोष्टीकडं, की चिंता करावी की चिंतन करावं? चिंतन करावं रे बाबा, तत्वाचं चिंतन करावं. भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या श्लोकांचं ओव्यांचं चिंतन कर, तुकोबांच्या अभंगाचं चिंतन कर, म्हणजे तुझी संसारातली चिंता जाईल. म्हणजे चिंतन आहे, चिंता हरते असं शास्त्र सांगते. चिंतन आहे म्हणजे कशाचा? या संसाराचा पूर्णपणे विवेकाने विचार करायचा, कारण तो नाशवंत आहे. नाशवंत सगळा देह सुद्धा नाशवंत आहे. मग ह्याच्याबद्दल रडत बसावं की मजेत आणि प्रसन्नतेने जगावं? घडणाऱ्या गोष्टीला मी जबाबदार नाही, घडणारी गोष्ट मी दुरुस्ती करू शकत नाही, आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल मला बदल करता येत नाही. 2-3 पॉईंट आपण बोललो बरं काय. घडलेली जी गोष्ट आहे ना त्यामध्ये मला दुरुस्ती करता येत नाही, आता घडायला लागले ते घडूच देत राहणं. आणि तिसरी गोष्ट आहे जे घडणार आहे त्याच्यामध्ये मला बदल करता येत नाही, कारण घडणारच आहे. आता मी भविष्यात शिरू शकत नाही ना, आणि नॉट इन द पास्ट, नॉट इन द फ्युचर. कुठंही जाता येत नाही, पास्टमध्ये जाता येत नाही आणि फ्युचरमध्ये जाता येत नाही. मग राहा ना वर्तमान काळामध्ये, राहा वर्तमान काळामध्ये, मजेत राहा. मजेत राहा म्हणजे आत्ताचा क्षण साजरा करायचा, सेलिब्रेशन करायचा. आपण वाट बघत बसतोय सेलिब्रेशनची, का माझा वाढदिवस आहे मग वाट बघूया, त्या दिवशी मला सेलिब्रेशन करायचं आहे असं का म्हणतोस रे बाबा? सेलिब्रेट कर तू स्वतःला, जे करणं फार गरजेचं असतं. यालाच परमार्थ म्हणता. भोगेली निसंगता कामने विन. जरासा मुद्द्याकडे आपण येऊया, की असे संत जे आहेत ही निसंगता भोगतात पण कामना न ठेवता. कामना आणि फलासक्तीच बाधक ठरते, बाकी काहीही बाधक ठरत नाही, असं 96-97 नंबरच्या ओवीमध्ये सांगितलं होतं. परत आणि त्याचं चिंतन जरा जास्त झालं. 98 नंबरची ओवी आपण घेऊया, जरा पुढे सरकूया. जी ही लोकांची आधारे लौकिकेची व्यापारे, परी सांडिले निधसुरे लौकिक हे. माऊली आता बोलायला आलेत, ते ब्रह्मवेत्ते तत्वविद पुरुष जे असतात ना, जीवनमुक्त, कसे करतात? जे लोकरूढीला अनुसरतात, सगळे लोकव्यवहार जे आहेत ना ते करतात. जी ही लोकांची आधारे लौकिकेची व्यापारे, म्हणजे देहानिर्वाहादी लौकिक व्यवहार ते करतात. देहाचा निर्वाह आहे, त्याचं पोषण आहे, डॉक्टरकडे दाखवणं आहे असं म्हणत नाही. ईश्वरानं शरीर दिलंय, ते प्रारब्ध घेऊन आलंय, प्रारब्धात काय होईल तसं होईल असं ते म्हणत नाहीत. तर प्रयत्न करतात. म्हणजे काय करतात? व्यवहार करतात, याचा अर्थ प्रयत्न करतात. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करतात, ते थांबत नाहीत मात्र, त्याचा निर्वाह करतात. लौकिकाची व्यापारे परी सांडिली निधसुरे लौकिके. पण मुद्दा बघा, पण सामान्य लोकात असलेले ब्रह्मविषयक अज्ञान मात्र त्यांनी टाकून दिलेलं असतं. टाकतात काय बघा, ते सामान्य लोकात जे अज्ञान असतं ना, म्हणजे हाव जी आसक्ती, ती मात्र त्यांनी टाकून दिलेली असते. सामान्यासारखा व्यवहार करतात पण सामान्यासारखे असणारी आसक्ती मात्र ठेवत नाहीत. 2 मुद्दे त्यामध्ये एकाच ओवीमध्ये माऊली बोलतात. लौकिकातले व्यवहार जे आहेत ना ते लौकिक पद्धतीने करतात, पण अलौकिका नोहावे लोकाप्रती अशा पद्धतीने करतात. आणखीन एक माऊलींची ओवी आहे बघा, अलौकिका नोहावे लोकाप्रती. मी कोणतरी वेगळा आहे असं दाखवण्यासाठी लौकिकात वावरत नाही, मिरवत नाही. प्रपंच एक सवय आहे, रजोगुण मिरवायला लावतो, पण ते मिरवत नाहीत, कारण सत्ववृत्तीची प्रधानता त्यांच्या अंतःकरणामध्ये झालेली असते आणि म्हणून ते मिरवत नाहीत. याचा अर्थ अलौकिक व्हावं, मला कोणतरी पाहावं, कुठंतरी मी दिसलो पाहिजे ना, नाही तर माझं नाव नाही झळकलं तर मी लोकांच्या लक्षात कसं राहणार आहे? अशानं लक्षात राहतील काय लोक? सांगा. त्यावेळी कुठलीही काय TV काय मोबाईलच्या सोयी नव्हता, तरी बी ज्ञानोबा माऊली तुकोबा हे आमच्या लक्षात राहिलेतच ना. का राहिलेत? जनकादी जे राजे होऊन गेले, ज्यांनी राज्य करून सुद्धा जीवन मुक्तीचा भोग घेतला, ते लोक मग आमच्या लक्षात का आहेत? आता आम्ही अशानं लक्षात राहू का? नाही. जे आत्मविद असतात, ब्रह्मविद ब्रह्मेव भवती,
ज्यांनी ब्रह्म जाणलं ना तेच ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत असतात. आणि जे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात त्यांना स्वतंत्र लौकिकाची घडामोड करावी लागत नाही, उपद्व्याप करावी लागत नाहीत, लौकिकासाठी झगडावं लागत नाही. म्हणून इथं म्हणतात लौकिकातले व्यवहार लोकांसारखे करतात, पण लोकांसारखी मात्र आसक्ती मात्र ठेवत नाहीत. ही वेगळी गोष्ट त्यांच्याकडे असते बरं का. नाहीतर वेगळं काहीतरी वागायचं, काहीतरी विचित्र वागायचं की लोकांच्या निदर्शनास यावं असं वागत नाही. ते जगासारखा संसार करतात. सगळ्या संतांचा विचार जर आपण केला, ज्ञानी जे असतात लौकिकातला व्यवहार कोणी सोडलेला नाही बघा. खाणं पिणं फिरणं सगळं जे आहे ते सगळं करतात. ग्रंथ लिहिणं, लोकांना मार्गदर्शन करणं, लोकांच्या कार्यक्रमामध्ये मिसळणं, सगळ्यात ते आहेत. पण सगळ्यात असून रंग माझा वेगळा. काय म्हणतात, रंगात रंगवून साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मला वाटते बाबा बोरकरांची कविता आहे, नाही सुरेश भटांची. काय सुंदर त्यामध्ये वर्णन केलं की तोच वर्णन आहे. सगळ्या रंगात रंगून सुद्धा माझा रंग मात्र मी श्रीरंगाला धरल्यामुळं त्या श्रीरंगाचा रंग मी धारण केलेला आहे. त्यामुळे हे लौकिकातले रंग माझ्यावरती काय प्रभाव टाकू शकत नाही. आणि गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, एवढा गुंतलेला असतोय. इकडं नातवंड खेळतात, इकडं कोणतरी आहेत, पाहुण्या पाहायचा आहे, पण स्वतःची बैसका न मोडे मानसीची, माऊली बोलतात. त्याची बैसका म्हणजे बैठक मोडत नाही, मनाची अंतकरणाची घातलेली घडी मांडी मोडत नाही. तो इतक्या शांत वृत्तीनं सगळा व्यवहार करत असतो. लौकिकात भाग घेतो, पण लौकिकासारखा इतरांसारखा दिसतात. अंतःकरणात मात्र विकार रहित अशी समता त्यांच्यामध्ये असते. कुठल्याही प्रकारचा विकार त्यांच्याकडे नसतो. आणि प्रापंचिक असतात ते लौकिकाच्या अनुसंधानामध्ये असतात. त्यांच्याकडे अज्ञान असतं ना. का म्हटलंय, परिसांडले निदसुरे लौकिक. हे निदसुरे शब्दाचा अर्थ आहे की अज्ञान त्यांनी टाकून दिलेलं असतं. लौकिक जो लौकिकातलं जे आहे ते सगळं टाकून दिलेलं असतं. लौकिकेतले भोग जे आहेत त्या भोगाशी ते तत्पर राहत नाहीत, त्याच्याशी एकरूप होत नाहीत. भोग भोगत असताना सुद्धा भोगापासून बाजूला असतात. किती गंमतशीर गोष्ट असेल बघा. म्हणून इथे शब्द वापरला आहे, भोगेली निसंगता कामने विनो. नुसता विचार जरी करत बसलो ना त्या शब्दाचा आपण, तर फार विचार करायला लावणारी उभी आहे ती, की आपण कसं भोगायचं. हो, तर भोगायचं असताना आपण भोगायला लागलोय ही जी भावना आहे, हा जो अनुभव आहे, तो अनुभव त्या ठिकाणी जाग्याला शिल्लकच नसतो त्यावेळी त्यांचा, ज्यावेळी ते विषय भोगत असतात त्यावेळी. तशी भोगता येतात का आपल्याला? आपण किती खायचं असेल तर कसं चटपटीत आपल्याला लागतं, असं पाहिजे तसं पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, अशा पद्धतीचं पाहिजे. ती खाल्लेल्याने आठवतंय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वर्षभरानंतर पाहुण्यांना म्हणतोय आपण, मागच्या मे महिन्यात आलो होतो बघा, काय बासुंदीचा भेद केला होता हो, अरे काय एकदम अजून जिभेवर तरळते. आता तरळते या शब्दाचा अर्थ आहे अजून तो भोगायला लागलाय, त्या भोगात अजून अडकलाय. मग भोक्तृत्व जाईल कसं सांगा, हा मुद्दा आहे त्यात. हे लोक जे आहेत ना, जे जीवनमुक्त पुरुष आहेत ना, आत्मज्ञान ज्यांनी प्राप्त केलं, लौकिकातला व्यवहार सांभाळतात. कुठेही लौकिकाच्या व्यवहाराला तडा देत नाही. आपण जरी मुक्त झाले तरी साधना बंद करत नाही जरी बंद केली तर नाटक म्हणून का असताना साधना करतात. गंमत आहे त्यातली की त्यांना नाम घ्यायची गरज नसते, पण लोक दिसलेत की लोकांच्या पुढ्यात ते नाम घेतात. का? त्यांना नाद लागला पाहिजे ना त्याचा. नाहीतर काय होईल, हा घेत नाही, मग असं झालं की सगळे सोडायचं असतं वाटतंय. आमच्या गुरुने आता सगळं नाम बिम सोडलं, आमची तुकोबा ज्ञानोबा काय करत नव्हते असंच आपण म्हणू ना. पण त्यांनी काय करायचं सोडलं काय बघा, लौकिकातले सगळे व्यवहार सगळे पूर्ण केले. म्हणून इथं म्हणलेलं आहे इतरासारखे दिसतात मात्र. म्हणून ज्ञानी हे काय करतात, त्यांच्यात आणि आपल्यात फरक कसा आहे बघा. ज्ञानी असतात ते प्रपंचाला साधन म्हणून वापरतात, आणि आम्ही प्रापंचिक असतो ना, या संसाराला साध्य समजतो. हा आपल्यात आणि त्यांच्यातला भेद आहे. साध्य म्हणजे जिथं पोचायचं आहे ते ठिकाण, त्याला साध्य म्हणायचं. जे प्राप्त करायचं आहे, अंतिम प्राप्त ज्या करायचं आहे त्याला साध्य म्हणतात. साधन आपण कशाला करतो, उलट आमचं असते. ज्ञानी प्रपंचाला साधन करून, साध्य काय असतं, भगवंत. त्यांचं साध्य काय असतं, भगवंत. ते प्रपंचाला साधन करतात आणि साध्य भगवंताला करतात. आम्ही भगवंताला साधन करतो आणि साध्य प्रपंच ठेवतो. देवा माझं असं होऊ दे म्हणजे काय केलं, देवाला काय केलं, मी साधन म्हणून वापरलं. भगवंता माझे आजार जरा कमी कर रे बाबा. आता हे काय केलं म्हणायचं, हे जे प्रपंच रूप देह माझा आहे ना, त्याला काय केलं, याला दुरुस्त करण्यासाठी त्याचा वापर मी केला देवाचा. मी नाम घेत नाही काय तुझं, किती दिवस नाम घेतोय, मग माझं एवढं काम का करणं झालास, मुलाचं काय लग्नाचं का बघणं झालास,
असं आपली मागणी असते. ज्ञानी आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. ते लौकिकाचा व्यवहार करतात का नाही? करतात, पण प्रपंचाला साधन म्हणून वापरतात, शिडी म्हणून वापरतात आणि त्याच्यावरून चढून जातात. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी घेतात साधनं आणि त्याचद्वारे म्हणजे त्याच्याच आधारानं पुढे चढायचं. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. आणि आपण येण्याची शरीरे, माऊलींची ओळीच आहे 12व्या अध्यायामध्ये, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. याच शरीराच्या द्वारे शरीराला यायचं बंद करायचं. म्हणजे प्रपंचाचा वापर केला का नाही? कशासाठी केला खरं? शरीराला न येण्यासाठी, म्हणजे जन्म मृत्यू चुकवण्यासाठी. कुणाच्या द्वारे? शरीराच्या द्वारे. कशी गंमत आहे. कोणतरी म्हणेल शरीरानं मोक्ष मिळतोय. नाही, अरे पण शरीर पाहिजेच ना मोक्षाला, त्याशिवाय कसा मोक्ष मिळेल सांगा? शरीरानं मोक्ष मिळत नाही, कर्मानं मोक्ष मिळत नाही, पण कर्म करायलाच पाहिजे ना. कर्म नाही करून चालेल का? दोन्ही गोष्टी जरा विचारात घेतल्या आपण तर इथं ज्ञानी माणसांचा आणि आपल्यामध्ये हा फरक आहे की ते प्रपंचातल्या सगळ्या वस्तूंना आपल्या शरीराला साधन करतात आणि या साधनाच्या द्वारे भगवत प्राप्तीचा सतत विचार करत असतात. म्हणून लौकिक व्यवहार स्वीकार आणि अज्ञानाचा त्याग म्हणजे कसा असतो तो बघा ना. समर्थाने त्यांचं वर्णन फार सुंदर केलं आहे. जो जगामध्ये वागे परी जगा वेगळी गोष्ट सांगे, जयाच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू. साधूची व्याख्या केली आहे बघा. जगासारखा वागे, जगामध्ये वागे परी जगा वेगळी गोष्ट सांगे. जगात जे चाललेलं नाही ना त्याच्यापेक्षा वेगळं बोलतो. त्याचं बोलणंच आकर्षित करण्यासारखं असतं, त्याचं वागणं आकर्षित करण्यासारखं असतं, त्याच्याजवळनं हलावंसं वाटत नाही. जे सात्विक वृत्तीची माणसं असतात ना ते त्यांच्याजवळनं जाऊसं वाटत नाही. त्यांना आत्मविद पुरुषाच्या जर जवळ आपण आलो तर त्यांच्यापासून दूर जावं असं वाटत नाही. त्याचं कारण तेच आहे. जगामध्ये जागे परी जगामध्ये वागे परी जगा वेगळी गोष्ट सांगे, जयाच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू. दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्याच्या अंतरामध्ये मात्र ज्ञान असतं आणि आमच्या अंतरामध्ये अज्ञान असतं. दोघातला हा फरक आहे. आम्ही जगात वागतो फिरतो पण जगा वेगळं करत नाही, जगा वेगळी गोष्ट सांगे नाही. आम्ही जगासारखंच करत असतो. जगापेक्षा वेगळं म्हणजे काय? जग अज्ञानी आहे आणि त्या अज्ञानाच्या पलीकडचा प्रवास जो ज्ञानाचा आहे ते जग कळत नाही. पण हे आत्मवेद पुरुष जे असतात, ब्रह्मविद असतात, ते मात्र पुढे अगदी आरामात पुढे जात असतात. त्याचं कारण त्यांच्या अंतरामध्ये ज्ञान जागत असतं. म्हणून भगवंताचा उपयोग कशासाठी करावा? परमपूज्य काकाच बोलतात. आपण एक आवड असते, एक आवड आणि काय म्हणतो आपण निकड असते आणि सवड. सवडीचा परमार्थ, निकडीचा परमार्थ, आवडीचा परमार्थ असे परमपूज्य काका आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून आपला परमार्थ हा निकडीचा किंवा सवडीचा नसावा तर तो आवडीचाच असायला पाहिजे. मला भगवंत प्राप्ती हेच ध्येय आपलं असलं पाहिजे. मोक्ष हेच टार्गेट असलं पाहिजे आपल्या आयुष्याचं. पण आमच्या आयुष्याची टार्गेट काय फालतू असतात की पुढवरचं घर वरती आणि 2 खोल्या वाढवायच्या आहेत, ते स्लॅब टाकायचा आहे. आमचं टार्गेट बघा, मरण्यापूर्वी एकदा तुमच्या लग्नातनं मी रिकाम व्हायचा आहे, मरण्यापूर्वी एक नातवंडांची तोंडं बघायची आहेत. काय टार्गेट आमची बघाय. आणि संतांचं टार्गेट काय आहे? याची डोळा याची देही याची डोळा भोगीन मोक्षाचा सोहळा. मी सोडणार नाही बरं काय, याच देहानं मी मोक्ष भोगणार आहे. काय प्रतिज्ञा त्यांची आहे. आणि आमच्या प्रतिज्ञा कसल्या फुसक्या प्रतिज्ञा, का उपयोगाची असतात काय त्या. म्हणून सवडीचा परमार्थ नसावा, निकडीचा परमार्थ नसावा, तर तो आवडीचा असावा. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आणि नाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये बोलतात, आवडीनं आणि भावानं युक्त हो आणि परमेश्वराला शरण येऊन त्याचं नाम घे, त्याच्याशी एकरूप होऊन त्याचं नाम घे. म्हणून लौकिकातला मोठेपणा, लौकिकाला मोठेपणा देणं हेच अज्ञान आहे. जगाला मोठं म्हणणं ना, प्रपंचाला मोठं म्हणणं म्हणजे आपण छोटं होणं. मी तरी छोटा आहे का? आपण नाही. आम्ही तरी जीवरूपानं ब्रह्मरूपच आहोत. जीव आणि आत्मा सम आहे, जीव शिव समा असं वाया तू दुर्गमा न घाली मन. हरिपाठामध्ये ज्ञानदेव बोलतात. त्याचं कारण तेच आहे की जीव आणि शिव एकच आहेत. मग जर एवढा मी शिवरूप असेल, ब्रह्मरूप आत्मरूप जर असेल तर छोट्या प्रपंचाला मी किंमत केवढी द्यावी सांगा ना? पोटापुरतीच द्यावी. संत पोटापुरती किंमत देतात लौकिकाला. इथं म्हणतात ना, जी लौकिक लोकांची नि आधारे लौकिकेची नि व्यापारे. लोकांच्या जगाच्या आधारानं जगतात, घर मोडून टाकतात काय? नाही, घराच्या आधारानं राहतात. पण माझं घर समजत नाही, हा मुद्दा त्यातला. घरातच राहतात. ही माणसं माझ्या घरातली आहेत, नातलग आहेत, पण ती माझी नाही आहेत. कारण माझा आणि त्यांचा जन्म वेगवेगळ्या पद्धतीत झालेला आहे.
माझा आणि त्यांचा मृत्यू वेगवेगळ्या पद्धतीने जाणार आहे. माझं आणि त्याचा आधार कार्ड जुळत नाही. बघा, नवरा बायकोवर प्रेम आहे, आईचं आणि मुलाचं प्रेम आहे, जुळतात का बघा बोटाचे ठसे आणि डोळ्यातल्या बावल्या. म्हणूनच आपल्याला शोधून काढतात ते लोक की यांचं हे जुळत नाही बघा, तुमचा ठसा जुळत नाही बघा. असे किती ठसे देवानं निर्माण केले. तो काय कल्पना, विविधता केवढी ठेवलेली आहे. आणि एकतेतली विविधता आहे, एकरूपता असून सुद्धा, एकमेव असून सुद्धा मात्र द्वेत न सोडता एकमेवपणा त्यानं राखून ठेवलेला आहे. किती मोठेपणा भगवंताचा आहे बघा. तर या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की अज्ञानी जे असतात लौकिकाला मोठेपणा देतात. लौकिक सगळ्या दृष्टीनं मोठं, माझी कीर्ती व्हायला पाहिजे, नाव गाजलं पाहिजे, मला मोठेपणा मिरवलं पाहिजे, मला श्रीमंत म्हटलं पाहिजे, यासाठी झगडत असतात. शास्त्र त्याला अज्ञानी म्हणतं. आपणही अज्ञानी समजायचं. आपल्याला जर समजायला लागलं तर त्यावेळी समजायचं किती अज्ञानामध्ये आपण जगत आहोत हे आपल्याला कळतं. म्हणून ती विचार फारसा करत नाहीत. लोक काय म्हणतील ह्या विचारातच माणसं मरायला लागलेली आहेत बरेचसे. लोक काय म्हणतील, अरे लोक काय वाटेल ते म्हणत असतात. तू किती चांगला वागलास तरी नाही, असं जरी एखाद्या खासदाराच्या आणि मंत्र्याच्या मुलाला शोभेल असं जरी मुलाचं लग्न तू केलंस आणि मोठाच्या मोठा मंडप घालून जरी केलास तरी लोक म्हणतील जराशी आमटी अजून जरा व्यवस्थित व्हायला पाहिजे होती, एवढं गोड काय करायला नको पाहिजे होतं, किंवा अनेक ॲटम ठेवायला पाहिजे होता, काय एवढा आहेर काय केलाच नाही हो, एवढं सगळं केलंय, कुठेतरी फॅन आणि एसी तरी लावायचे हो. बघा बोलत कसे जातात लोक. काय वाटल ते करा तुम्ही, तुमच्यात खोड काढणं ही लोकांची सवयच आहे. मग त्यांच्याकडे ऐकत बसूया काय आपण? नाही ऐकायचं. आपण आपल्या शास्त्राच्या मार्गाने वाटचाल करत राहायचं. लोक काय बोलतात त्यांना लोकांना बोलू द्यायचं. आपण त्यांना प्रतिक्रिया द्यायला जायचं नाही. प्रतिक्रिया देत बसलो तर दिवस 24 तास पुरणार नाहीत आपल्याला, कारण लोक काय नाही तरी काहीतरी बोलत असतात. म्हणून लौकिक मान्यता, ममत्व, उपभोग, शास्त्र सांगते बघा, ही सांसारिक आकर्षणं, यामुळे संसार जिंकता येत नाही. आकर्षणामुळे संसार जिंकता येत नाही. आकर्षण लाचारी निर्माण करतंय. आपल्याला काय करतं, गयावया करायला लावतं, हात पसरायला लावतो संसार. हे मला हे काहीतरी द्या रे. तुकोबा म्हणतात भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाने. दुसऱ्याकडे भिक्षापात्र मागणं कोणत्याही बाबतीमध्ये, कुठली माझी कामना देवा एवढी पूर्ण कर, किंवा आणखीन एखाद्या नातलगाच्याकडे आपण माझी कामना घेऊन गेलो, किंवा जगाकडे काहीतरी मागायला लागलो, किंवा आणखीन मागाचा ध्येय व्यवस्थित राहावा ही मागणी करायला लागलो तर आपण लाचार बनतो, छोटे बनतो. आपण जे मागतो तो छोटा असतो. मग काहीच न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी. तुकाराम महाराज म्हणतात काहीच कुणाकडे मागत नाही, काही त्याची इच्छाच नसते ना, संपले असते. लब्धाम च अपरम लाभम मन्यते नाधिकम तताम यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचालते. आपल्याला भगवद्गीता सांगते. याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठल्याच गोष्टीचे या लाभापेक्षा भगवंताचा लाभ मला झालाय, भगवंताशी मी खेळतो बोलतो, आणि काय पाहिजे आता सांगा. तर ते बोलायचं बघायचं राहिलं आणि ह्या सांसारिक गोष्टीमध्ये तो अडकतो. म्हणून समर्थ त्या अशा प्रवृत्तीचा विरोध करतात. समर्थांच्या गाथेमधला एक अभंग फार सुंदर आहे बघा. प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर ते निरंतर मन माझे. काय म्हणतात की प्रवृत्तीला काय म्हणतात? सासर म्हणतात. जिथं छळ असतो, जिथं व्यथा असतात त्याला सासर म्हणतात. पूर्वीची गोष्ट आहे, आता कुठले काय त्याला लागू पडलं नाही. प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर, म्हणजे ज्यातून आपण मुक्त होतो ना ते माहेर आहे माझं. जिथं भगवंताचं भजन चालू असतं ते माहेर असतं. प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर तेथे निरंतर मन माझे. माझं मन कुठं आहे? तिथं आहे. माझे मनी सदा माहेर तुटेना. माझ्या मनातनं माहेर तुटतच नाही. तिकडं ओढ वाटते, जावंसं वाटतं, परंतु सासर सुटेना काय करू. तरी सुद्धा सासर मात्र सोडूसं वाटत नाही. वाटते मंदिरात जावं, पण ही नातवंड कुठं सोडतात? कधी जायचं मंदिरामध्ये? कुठंही तब्येत चांगली आहे, कुठं मंदिरामध्ये जायचं? घरातल्या भानगडी कशा कळणार मंदिरात गेल्यावर? गल्लीत काय घडतंय ते, त्याच्यापेक्षा मंदिरात जायचं बंद हो. हे पुढचा विचार आहे ना. घरात काय काय सून करते, आटापिटा, माहेरला काय बांधून पिशवीतनं देते, तर बघायला पाहिजे ना घरात बसून. मग प्रवचनाला जाऊन काय फायदा आहे? म्हणून म्हणतात बघा, माझे मनी सदा माहेर तुटेना सासर सुटेना काय करू. सासर म्हणजे काय? संसार. हा संसार सुटेना काय करू. काय करू मज लागला लौकिक तेने हा विवेक दुरी जाय. विवेक शिल्लकच राहत नाही. काय करू मज लागला लौकिक. मला ह्या लौकिकाचं आकर्षण लागलेलं आहे, मग मी काय करू? तेने हा विवेक दुरी जाय. तिथला विचारच संपून जातो.
ज्यावेळी मोह, ममता आणि आसक्ती आपल्यावरती प्रभाव टाकते ना, त्यावेळी विचार करण्याची क्षमताच नष्ट होते मानवी बुद्धीची. हा विचार फार महत्वाचा आहे. म्हणून म्हणतात, होत नाही प्रयत्न संत संगेविन, रामदास खून सांगत असे. शेवट करताना म्हणतात की हा लौकिक मला सुटत नाही, म्हणून लौकिकात रमणं, लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करणं, यामुळं परमार्थ दूर राहतो. लोकांना खुश करायच्या प्रयत्नात कधीही जायचं नाही. लोक कधीही खुश होणार नाहीत. तुम्ही कितीही द्या, कितीही गोड बोला, भांडा, गोड बोला, कोणताही उपयोग करून बघा, ते खुश समाधानी आपल्याला राहत नाहीत. मग त्यांना कशाला समाधानी करायचं? कर्तव्याच्या बाबी आहेत म्हणून नातलगांच्या बाबतीत करत राहाव्यात, पण त्याच्या पलीकडे मी ह्यांना पूर्ण समाधानी करणं अशी प्रतिज्ञा कधी करू नये. काय लागल ते माझ्याकडे माग, मी तुझ्या पाठीशी आहे, असली भाषा सोडावी. आपण पाठीशी नसतो, आमच्याच पाठीशी देव आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही कसं असेल? हा मुद्दा आहे ना. मी तुमच्या पाठीशी आहे, हे काय पाठीशी असणं आहे? काय अर्थ नाही. आता हा अर्थ लक्षात घेतला, ईश्वर माझ्या पाठीशी आहे, सगळ्या जगांच्या पाठीशी तो करतो सगळं, तर आपण मात्र असाच आविर्भाव दाखवतो. त्यामुळे लौकिकामध्ये रमणं, लोकांना खुश करणं, यामुळं पारमार्थिक दलदल जे आहे ना, प्रापंचिक दलदलीमध्ये आपण घुसून राहतो, पायच निघत आहे त्यातनं. म्हणून हळूहळू म्हणजे तैसा भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. 12व्या अध्यायामध्ये माऊलींची उभी आहे. भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हे चित्त भोगातून काढ आणि माझ्या ठेव. मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीच होईल. जरा काही दिवस साधनेत राहा, प्रयत्न करत राहा, हळूहळू तू आणि मी एकच आहोत याची तुला जाणीव व्हायला लागेल. म्हणून आता प्रपंचाकडे पाहणं जरा सोडून दे, जरा इकडं माझ्याकडे बघ, असं भगवंत सांगतात. माऊलींचा सुंदर अभंग आहे गाथेमध्ये. पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी व माय. माऊलींचा अभंग आहे. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. वर्णन फार सुंदर आहे. भीमसेन जोशीच्या आवाजामध्ये अभंग आहेत बघा ते. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, आणि यात म्हणतात ते पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी गे माय. आता निजानंदात राहायचं. आता काय करायचं? प्रपंचाकडे पाहणं. पुरे पुरे आता प्रपंच पाहणे. मी भोगला प्रपंच, पाहिला प्रपंच, अनुभवला प्रपंच, पण त्यामध्ये दुःखाशिवाय माझ्या हातामध्ये काहीच आलं नाही. ही एक गोष्ट चिंतनात घेऊन आपण घेतली पाहिजे विचारात. कळेल आपल्याला की हा दुःखरूप आहे. मग अशी आपण बोललो की विषयासक्तीमुळं दुःख होतं, प्रपंचामुळं नाही. पण तरी ठोकळ मानानं म्हणतात ना, संसारात दुःख बांधवडे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सरळ संत सांगून टाकतात, दुःख बांधिवडे हा संसार आहे, आणि त्या बांधिवडे सुखदाचा त्याच्याच नादाला आपण लागतो. म्हणून इथं म्हणतात ह्या लौकिकाच्या व्यवहाराला आता पुरे करायला पाहिजे. हे लौकिकातून कसे बाहेर पडले जीवनमुक्त पुरुष, तसं आपणही. म्हणून पुरे पुरे आता प्रपंच पाहणे. मग कुठं काय करायचं? आता निजानंदी राहणे स्वरूपी ग माये. आता प्रपंचाचा विचार काढावा आणि भगवंताच्या विचारात, नामात रंगून जावं, भजनात रंगून जावं. हीच गोष्ट आपल्यासाठी योग्य असते. नंतरच्या टप्प्यामध्ये काही टप्प्यावरती प्रपंच करायचा असतो, पाहायचा असतो, अनुभवायचा असतो, ती गोष्ट झाली. आता थोड्या वेळानंतर आता शब्द वापरलाय ना, पुरे पुरे आता. आता म्हणजे भागले, आता तुझं बस झालं. आता तू करण्याच्या लायकीचा पण राहिला नाहीस, आणि तेवढी बुद्धी नाही आणि शरीर पण काम देत नाही. आता एकच लायकीची क्षमता तुझ्याकडे आहे, ती म्हणजे भजन करण्याची आणि भगवंताला आळवण्याची, आणि ते तो तूच आहेस याची अनुभव घेण्याची ती वेळ असते. म्हणून आता शब्द वापरलाय. पुरे पुरे आता प्रपंच पाहणे. म्हणून संसार जिंकतात म्हणजे काय करतात? तर हा सगळा देह आणि देहरूप देहादी सगळा संसार जो आहे तो नाशवंत आहे, अनित्य आहे, असं निश्चितपणे जाणतात. त्याला म्हणायचं संसार जिंकतात. संसार जिंकणे या शब्दाचा अर्थ, लौकिक जिंकणे या शब्दाचा अर्थ आहे की समस्त संसाराला अनित्यता मानणे. तेच खरी गोष्ट आहे. संसारा या समजता जाणीजे अनित्यता, मग वैराग्य दवडता पाठी लागे. 15व्या अध्यायामध्ये ओळीत माऊली बोलतात, अनित्यता आहे संसाराला. ही जर जाणून आपण जर प्रयत्न करायला लागलो आणि राहायला लागलो संसारामध्ये, तर संसार बाधत नाही. म्हणून संसार जिंकला म्हणजे काय? तुकोबांची भाषा कशी आहे बघा. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. माझं मरून गेलं म्हणजे हे जिवंत असतानाच त्यांचं मरण झालं. आता इथं काय शब्द वापरला? याच आयुष्यामध्ये तो काय करतो?
आयुष्यात संसाराला जिंकलेला असतो. म्हणजे काय? मृत्यूला जिंकलेला असतो, अमरत्वाला प्राप्त होतो. अमृतत्वाय कल्पते. श्रुती सांगते ना आपल्याला. श्रुती म्हणते ते अमृतत्वाला ब्रह्मभूताय कल्पते. ते ब्रह्मत्वाला जाऊन मिळतात. जे ब्रह्माला, जे नित्य असलेल्या ब्रह्माला अज अमर असलेल्या ब्रह्माशी एकरूप झाले तर ते कसे जर होतील? अजर असलेल्याशी एकरूप झाल्यामुळं ह्यांना कसं वार्धक्य येईल सांगा बघू? अमर असल्याशी एकरूप झाल्यामुळं ह्यांना मरणाचा अनुभव कसा येईल सांगा बघू? हा मरतच नाही म्हणतात ना संत. त्याचा अर्थ असा आहे की मरण माझे मरून गेले, मी माझं मरत्यालं मरण, मी माझे मरण पाहिले मी डोळा, असं म्हणतात ते. माझ्याच मरणाचा मी सोहळा पाहिलेला आहे, मी पाहिला. हे पाहणं किती भाग्याचं असेल बघा. आपलं मरण आपल्याला पाहता येते का? नाही पाहता येत. कोण कोण रडली आमच्या पाठीमागं बघता येते का आपल्याला? नाही. माझ्या प्रॉपर्टीचा विल्हेवाट कशी लावली बघता येते काय? बघता येतंय. संत सांगतात आपल्याला जर बघायचं असेल ना, आपणच आपल्या त्या संसाराला लावावं. काय लावावं? देऊन टाकावं अग्नी, स्वाहा करावा मनात, आणि त्याच्यातली कामना सगळीनी ममत्व काढून घ्यावं. म्हणजेच माझं मरून सुद्धा म्हणतात माझे मरून गेले, मज केले अमर. मना अमर करतं म्हणजे काय करतं? तर या देहाला, हो देहादी संसार आहे, हा देह हा संसार आहे बरं काय. देह हाच प्रपंच आहे. या देहालाच मी काय केलं तर सत्यत्व त्यातलं काढून टाकलं. पहिल्यांदा वाटत होतं मी देह आहे असं वाटत होतं, म्हणून मी मरणार आहे असं वाटत होतं. बघा चिंतन, मी देह आहे असं वाटलं की मी मरणार आहे असं आलंच पाठोपाठ. आणि मी देह नाही, मी ते आहे, अहम ब्रह्मास्मी, ते तत्व मी आहे असं म्हटलं की त्या तत्वाला मरण नसल्यामुळं मी मरत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. जो संसारिक असतो तो मरणाला घाबरतो, जो भक्त असतो ना त्याचं मरणाचं भय निघून गेलेलं असतं, आणि जो वेदांती असतो ना तो म्हणतोय मी मरतच नाही. तिघांचं 3 प्रकार आहेत बघा. संसारी म्हणतोय कधी मरतोय, काय होतोय, कसं कसं माझं होतंय कुणाला माहिती, अशा भयामध्ये जगत असतो बघा तो, त्याचं भयच जात नाही. आणि पुढे जो हे असतो ना, जो भक्त असतो ना तो म्हणतो की मी आता भय नाही वाटे ऐसे जीवा, घडली या सेवा समर्थांची. तुकोबा बोलतात. त्यांना भय वाटत नाही का? तर ते म्हणतात मी भक्त आहे ना, मी देवाजवळ आहे, माझं रक्षण तो करतो, म्हणून मी मरणाला घाबरत नाही. तो घाबरत नाही. आणि हा शेवटचा काय म्हणतोय बघा, आत्मविद पुरुष आहे, म्हणतोय मी मरणारच नाही. याचा अर्थ काय? मी मेलोय एकदा, परत कसा मरेन? का? कालवेळी त्या तुका म्हणे कानी ऐकली मात तोच झाला घात जीवपणा. माझा जीवपणा कालच गेला. जेव्हा माझ्या सद्गुरूंची भेट झाली त्यावेळी माझा जीवपणा संपुष्टात आला. आता कुठलं मरायचं शिल्लक राहिले सांगा? ते देहाचं आहे. तर काय देह मरणं काय क्षीण होणं आहे त्याचं. तो जातो, त्याच्याचा काही संबंध नाही. मी कुठं मरतो हे मला समजलं, मी मरत नाही हे मला कळलं. किती मोठेपणा संतांचा आहे बघा. एवढं सगळं शिकवतात पण आमच्यात रुजत नाही. मात्र मला ते पटत नाही. पटलं तर मी त्याच्यावर चिंतन करत नाही. चिंतन केलं तर ते माझ्या अनुभवात येत नाही. म्हणून इथं म्हणतात संतांनी न लढता जिंकलेला संसार आहे. म्हणून इथं म्हणतात तुकोबांचा आणखीन अभंग आहे बघा, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर काय बापुडी कीर अहंकाराची घोडी. आम्हाला घोडी म्हणतात बघा. ती अहंकारानं माजलेली घोडी आहे ती. का? तर काय? जिंकावा संसार येणे नावे शूर. शूर कुणाला म्हणायचं? आम्ही शूरत्व कुठं दाखवतो? संसारामध्ये. हे मी गेलं बघा, एकट्याच्या जीवावर कमवलं बघा, शून्यातून एवढा मोठा प्रपंच निर्माण केला बघा. ज्यावेळी लग्न झालं तेवढी 4 भांडी होती, आता माझा पसारा बघा. अरे हा पसारा तुझ्याबरोबर येणार आहे का? ज्याच्याबद्दल तू गर्व बाळगतोस. पण इथं शूरत्व, खरं शूरत्व आहे ना, ब्रह्मविद होण्यामध्ये शूरत्व आहे. या संसाराला तिलांजली देण्यामध्ये शूरत्व आहे. संसार जिंकण्यामध्ये मोठेपणा आहे. तो विसरला. इथं म्हणता जी लोकांची आधारे लौकिकाचे व्यापारे परी सांडले निदुसरे लौकिका. त्याने लौकिक सांडलेला असतो आणि त्यामुळे मोठेपणाला प्राप्त झालेले असतात. हे मोठेपण आपल्यात सुद्धा यायला पाहिजे. 98 नंबरच्या उवीचं चिंतन आपण करत होतो. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. अजून चिंतन आहे, पुढच्या चिंतनामध्ये आपण पुढे ती कंटिन्यू करूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.